रसिक श्रोते आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून सादर करतो आहोत 120 कलाकारांचं महानाट्य वसंत स्मृती। प्राध्यापक कुणाल गारठे लिखित दिग्दर्शित प्राचार्य बाबासाहेब शिंदे संकल्पित महानाट्य वसंत स्मृती। एकदा जोरदार टाळ्यांनी या सर्व कलाकारांचा उत्साह आपण वाढवूया। आपल्या भागामध्ये पहिल्यांदा महानाट्य होत आहे आपल्याच मातीतल्या आपल्या मुलांकडून। नायगाव ही संस्काराची संस्कृती तशीच संघर्षाची माती आहे। या संघर्षाच्या मातीतून निपजलेले हे कलावंत आपल्या समोर सादर करतील वसंत स्मृती महानाट्य। सन 1956 नायगाव। महाराष्ट्र आणि तत्कालीन आंध्र प्रदेश सीमेजवळचे नांदेड जिल्ह्यातील एक छोटेसे गाव। ऑगस्ट 1956 भारतीय स्वातंत्र्याच्या 10व्या पहाटेचा तो मंगल दिवस। संपूर्ण देश स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करीत होता। त्याच वेळी श्री बळवंतराव चव्हाण आणि सौ कलावतीबाई चव्हाण यांना एका आनंद पर्वाची चाहूल लागली होती। अभिनंदन, मुलगा झाला। या बालकाच्या जन्माने इतिहासाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती। हे पर्व लिहिल्या जाणार होतं वसंतराव बळवंतराव चव्हाण या नावाने।
पुढे सुरू झाला एका असामान्य व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा प्रवास. संघर्षातून सामर्थ्यवान बनण्याचा प्रवास. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. होर पुढे तू सोड निराशा, तुझा तुला तू दे दिलास, तुफान पेटू देऊरी. वडिलांचा लोकहिताचा वारसा जपत जनतेचा विश्वास संपादन करत वसंतरावांनी सरपंच पदापासून विधानसभेपर्यंतच्या प्रत्येक जबाबदारीला लोकसेवेचे नवे आयाम दिले. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली टाकल्याला येऊ दे, पडू दे पाऊल. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाच जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा, आसमानीच बळ धावली. असं म्हणतात, देव ज्याला सामर्थ्य देतो त्याच्याच वाट्याला मोठी आव्हानही येतात. सन 2024 नांदेड जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक. सर्व समीकरणं प्रतिकूल असताना वसंतरावांनी पक्षाचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेतला. प्रकृती साथ देत नसतानाही जनहिताच्या ध्यासाने त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि जनतेच्या बळावर रणांगणात उतरले. पंडावरे जिद्द राहू दे मनी, झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होनी तुला. जिथं भाषणात गेलं तिथं म्हणायचं वसंतरावची तब्येत बरोबर नाही, तब्येत बरोबर आहे. आणि मला काय झालं, मी दम थोपटून आजही एवढ्या कुस्तीला एवढ्या आजही कुस्ती खेळायला तयार आहे. पण ही अफवा, त्यांना गॅरंटी नाही, त्यांना गॅरंटी नाही निवडण्याची.
साहेबांच्या अभेद्य नियोजन शक्ती, प्रगल्भ दूरदृष्टी आणि अचाट जिद्दीने हा विजय सर्वसामान्यांच्या बळावर त्यांनी अक्षरशः खेचून आणला. अरे आपले साहेब निवडून आले रे. मुझे पसंद करने वाले करोड़ों लोग हैं उससे बोल हिम्मत उठा वसंतराव पाटील तुम आगे बढ़ो. अरे दीवानो माननीय श्री वसंतराव पाटील. अरे वसंतराव पाटील तुम आगे बढ़ो. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. जनसेवेच्या ध्यासापुढे त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिले नाही आणि लोकांसाठी अविरत झटणाऱ्या त्या कर्मयोग्याची प्रकृती अचानक खालावली. काळाने एका कठीण पर्वाची चाहूल दिली होती. हेची येळ देवा नका नका मागे घेऊ तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा नारायण ये रे पाहू तुझं विण कोण आहे मज हेची येळ देवा नका नका मागे घेऊ
30 ऑगस्ट 2024. तो दुर्दैवी दिवस उजाडला आणि जणू कालचक्रानेच आपली गती थांबवली. मागे उरली ती आठवणींची अथांग शिदोरी आणि आयुष्यभर कधीही न भरून निघणारी एक वेदनादायी पोकळी. परंतु काही व्यक्तिमत्वे ही केवळ देहानेच दूर जातात. त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांची जनसेवेची अखंड परंपरा आणि त्यांनी चेतवलेला प्रेरणेचा दीप मात्र काळाच्या पलीकडे जाऊनही चिरंतन तेवत राहतो. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दादा, आपले साहेब गेले. माझे साहेब गेले, माझा विठ्ठल हरपला. सैर भैर झालं सार, आखटीत घडलं र, काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा. देवा कसा फासयो तुझा र, देवा कसा फासयो तुझा. अंधारल घरदार शिवार, अनाथ झाला ह्यो तुझा परिवार. नकळत काळ कोपला, सैर भैर झालं सार, आखटीत घडलं काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा. देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा, देवा कसा फासयो तुझा. लागला मनाला घोर, सोडावं कोड कस जगाव तू गेल्यावर. हो धरावा कसार धीर, पाहावी कशीर वाट ताटा तूट झाल्यावर. नियतीनं काळ जाव घातला सार घाव, हरपल वादळात सपनाच एक गाव. येशीवर जीव टांगला. सर्वांना विनंती आहे की आपण जागेवरती स्तब्धपणे उभा टाकायचंय. या नेत्याला आपल्याला श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायची आहे. सर्व उपस्थित मान्यवरांना नम्रतेची विनंती की आपण जागेवरती स्तब्धपणे या ठिकाणी उभा टाकावं. एक मिनिट सर. ओके स्टार्ट. अरे काय झालं, असं निराश का बसलात? हा, देह रूपाने मी तुमच्यात नसलो तरी रवींद्र आहे, आमचे संपूर्ण चव्हाण कुटुंबीय आहेत.
यांच्या रूपाने माझे विचार, माझे कार्य निरंतर चालू राहील. जिथे जनविचार असेल, जिथे जनसेवेचे कार्य असेल, एखाद्या माणसाच्या डोळ्यात आशेचा किरण असेल, तिथे मी सदैव तुमच्या सोबत असेल. काळजी करू नका. देवा कसा भाजायो तुझा देवा कसा रेट ओम शांती ओम. सगळ्यांनी खाली बसायचंय. यानंतर काही प्रोग्राम आहेत ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी हे करत. हा पुढे. धन्यवाद. हंबर्डे सर. जी सर. धन्यवाद. डोळ्याचं पारडं फेडणारा, श्वास रोखून धरणारा आणि शेवटच्या क्षणी साहेबांचा विजयाचा पाहता पाहता आपल्यातला राजहंस कसा निघून गेला. आपला राजा आपल्या हृदयाचं सिंहासन कायम करून त्या राजसिंहासनावरून उठून गेला आणि आपल्याला पोरक करून गेला. पण जाता जाता साहेबांनी आपल्याला संदेश दिलेला आहे. मी जरी गेलो तरी माझा रवींद्र आहे, माझं चव्हाण कुटुंबीय आहे आणि हे सातत्याने आपल्या सेवेमध्ये आहेत. अतिशय भावगर्भ, अतिशय भावगर्भ, अतिशय काळजाला चरे पाडणार आणि या चिमुकल्या बालकांकडून अतिशय संघर्षमय प्रवास आपण या ठिकाणी पाहिलात. या लिखाणाला, दिग्दर्शनाला आणि विद्यार्थ्यांच्या या अभिनयाला एकदा जोरदार टाळ्याने आपण प्रतिसाद द्यावा अशी आपल्याला विनंती. आपल्याच मातीतले एज्युकेशन सोसायटी नायगावच्या 19 संकुलातील हे विद्यार्थी या ठिकाणी आपण सादरीकरण करताना आपल्या समोर पाहिले.